नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 7 ऑगस्ट 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। मला ओबीसी समाजासह सर्व समाजाने आशीर्वाद दिलाय। एखाद्या समाजासाठी लढणार म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात आहे असं चित्र रंगवणं चुकीचं आहे। मागच्या काळात आपण ज्या मागण्या ओबीसी समाजाकडून करण्यात आल्या होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला। आजही पुन्हा नव्या मागण्या आल्यात। समाजाचं काम हे असंच झालं पाहिजे। समाजाचे नेते जर समाधानी झाले तर समाजाचं कल्याण होत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। पुढे त्यांनी असंही म्हटलं की आज बबनराव यांनी पुन्हा 76 मागण्या मांडल्या आहेत। त्यापैकी 24 मागण्या या केंद्र सरकारच्या असून त्यांच्याकडे पाठवू, तर 25-26 मागण्या राज्य सरकार आणि महाराष्ट्राच्या संदर्भातील आहेत। त्यावर मी काम करेन, मी तुम्हाला आश्वस्त करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। युतीचा निर्णय आम्ही दोघे घेऊ, तिसऱ्याची गरज नाही असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। इतकंच नाही तर युती संदर्भातील निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे भाऊ खंबीर आहोत असंही उद्धव ठाकरे म्हणालेत। इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत असंही उद्धव ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंबाबत दुसऱ्यांशी चर्चा करण्याची गरज नाही, आम्ही आमचं बघू। इंडिया आघाडीत अटीतटी नाही, राज आणि आम्ही निर्णय घेण्यास सक्षम आहोत असं स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांनी युती संदर्भात वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली। योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा 12वा हप्ता महिलांच्या खात्यात या निमित्ताने जमा होईल। अदिती तटकरे यांनी जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे। उद्धव ठाकरेंना दिसत नाही, त्यांना चष्म्याचा नंबर बदलावा लागेल आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावी लागेल। मोदींनी योगा दिवस दिला, देशासह जगाने तो स्वीकारला। मोदींनी दहशतवादाच्या विरोधात लढा उभारला, दहशतवादाच्या विरोधात जग उभे राहिले। मोदीजींच्या पाठीशी संपूर्ण जग आहे हे उद्धव ठाकरेंना दिसत नाही। जगाची आणि मोदींची तुलना करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष सांभाळावा। आपल्या पक्षातील लोक दररोज शिंदे यांच्या पक्षात चालले आहेत हे उद्धव ठाकरेंना दिसत नाही। त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलावा लागेल अशी बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना वेड लागले आहे। रामदास नव्हे बामदास कदम, तो ठार वेडा झालाय असं म्हणत भास्करराव जाधव यांनी टीका केली आहे। गुहागरमधील भाषणात भास्करराव जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला। 30 वर्ष बार चालवणाऱ्या रामदास कदम यांना लाज वाटली पाहिजे। रामदास यांच्या मी कधी पाया पडलो नाही, पण रामदास कदम विधान भवनाच्या लॉबीमध्ये माझ्या पाया पडलेत। भास्करराव जाधव एक वेळ मरेल पण तुमच्या पाया पडणार नाही। लवकरच आपलं सरकार येणार आहे आणि मी मंत्री होणार आहे। मंत्री नाही झालो तर येत्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता नक्की होणार असं सुतोवाच भास्कर जाधव यांनी केलंय। काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यातील मतदान प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। मतदान प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे असा आरोप त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता। विशेष म्हणजे राहुल गांधींनी केलेल्या सर्व आरोपांचे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिले होते। दरम्यान आता मात्र राहुल गांधी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कथित घोटाळ्याचे सर्व पुरावेच बाहेर काढले आहेत। थेट आकडेवारी, फोटो आणि यादी सादर केल्यामुळे आता महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली आहे। सप्टेंबर महिन्यात आशिया कप स्पर्धा होणार आहे। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे। या स्पर्धेसाठी येत्या काही दिवसात संघ जाहीर केला जाईल। तत्पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे। भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत या स्पर्धेत खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे। ही स्पर्धा 9 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे, पण या स्पर्धेतून ऋषभ पंत आउट झाल्याची माहिती समोर आली आहे। कारण इंग्लंड विरुद्धच्या 4थ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत जखमी झाला होता। क्रिस वोक्सचा चेंडू त्याच्या बोटावर जोरात आदळला होता, त्यात त्याच्या पायाचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता। त्यामुळे ऋषभ पंत आता 6 आठवडे टीम इंडियातून बाहेर असणार आहे।
मंत्री पंकजा मुंडे यांची साथ सोडत माजलगाव मतदारसंघातील मुंडे पिता पुत्रांचा आज राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश होत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 5:30 वाजता वडवणी शहरात या पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात आले आहे। मागील 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या दोघा पिता पुत्रांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबूतरखान्यावर बंदीचा आधीचा निर्णय कायम ठेवला आहे। सोबतच हा निर्णय देताना आमच्यासाठी नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे असं कोर्टाने म्हटलं आहे। आम्ही दिलेल्या आदेशाचा कोणीही अवमान करू नये असा इशारा देखील यावेळी न्यायालयाने दिलाय। तसेच आमच्या निकालावर जर तुमची हरकत असेल तर तुमच्याकडे आदेशाविरोधात दाद मागण्याचे पर्याय उपलब्ध आहेत असेही न्यायालयाने म्हटले आहे। आमच्या निकालाचा अवमान न करता कायदेशीर मार्गाने हरकत घ्या असे न्यायालयाने सांगितले आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। परत एकदा जरांगे पाटील हे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना दिसले। जरांगे पाटील म्हणाले की पश्चिम महाराष्ट्र एक नाही असे म्हटले जायचे, पण आता 3 बैठका झाल्या आहेत। ही सपराक आहे, सर्व मराठा एक आहे, त्यामुळे मुंबईला 5 पट लोक येणार। सांगली ही भूमी क्रांतिकारक भूमी आहे आणि क्रांतीमध्ये ती मागे राहील हे शक्य नाही। एक घर एक गाडी मोहीम सुरू होईल। 100% मराठा मुंबईला दिसणार। सरकार मान्य नाही करणार असे होणार नाही। कायदा मोडू शकत नाही। ही लढाई शेवटची आहे। मी थकलो आहे। मी समाजाचा थोड्या दिवसाचा पाहुणा राहिलो आहे। माझे शरीर मला साथ देत नाही असेही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले।